खरं तर गुढीपाडव्याच्या तोंडावरती सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्यामुळे सोन्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होतीये। महिन्याभरात सोन्याचे भाव प्रतितोळा 2000 रुपयांनी कमी होऊन 34,000वरून तो आता 32,000वरती आलाय। तर चांदीचे भाव देखील 41,500 रुपये प्रति किलोवरून 39,000वरती स्थिरावलेत। 26 फेब्रुवारी रोजी सोनं 34,000 रुपये तोळ्यापर्यंत गेलं होतं। मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते 33,000वरती आलं, तर 9 मार्च पासून सोन्याच्या दरात सतत घसरण होतीये। पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील औरी बुद्रुकमध्ये ऊसाच्या शेतात बिबट्याची 5 पिलं जळून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सध्या खेड, आंबेगाव आणि जुन्नर परिसरामध्ये ऊस तोडणी अंतिम टप्प्यात सुरू आहे आणि यातीलच एका शेतात पालापाचोळ्याला आग लावली गेली असता यावेळी बिबट्यांच्या पिल्लांचा देखील मृत्यू झालाय। हे बिबटे या परिसरात ऊसाच्या शेतात दडून बसलेले होते, पण पिल्लं लहान असल्याने त्यांना वेळीच इथून सुटका करणं शक्य झालं नाही, त्यामुळे त्यांचा यात जळून मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेमुळे गावात मात्र हळहळ व्यक्त होतीये। दरम्यान अवसरीचे उपसरपंच सचिन हिंगे यांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। यानंतर बातमी ठाण्यातून। ठाणे जिल्ह्यात भिवंडीत कपिल पाटील हे युतीचे अधिकृत उमेदवार आहेत, पण गेल्या 5 वर्षातल्या त्यांच्या कारनाम्यांमुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण या दोघांचा चांगलाच कस लागतोय। जागा हातची जाऊन नामुष्की ओढावेल या भीतीने दोन्ही मंत्री आता कामाला लागलेत। भाषणाची सुरुवात करताना माझ्याकडून कळत नकळत युती तुटल्याच्यामुळे आपल्या सहकारी शिवसेना पक्षाच्या काही सहकाऱ्यांना दुखावलं गेलं असेल, त्याबद्दल मी सगळीकडे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली। माफी मागणारा काही छोटा होत नाही आणि माफ करणाराही छोटा होत नाही। निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटलांना जाहीर सभेत अशी माफी मागण्याची वेळ आली आहे। यावरूनच लक्षात येतं की त्यांना त्यांच्या मतदारसंघात किती विरोध आहे, त्यांच्यावर किती नाराजी आहे। या विरोधाच्या कारणांवर पण नजर टाकूया। विरोधास कारण की आपल्याच पक्षातल्या लोकांना सतत विरोध, पक्षांतर्गत कुरघोड्या, आपलंच म्हणणं खरं करणं, मित्र पक्षातल्यांना त्रास देणं, पदाधिकारी नेते तसंच सर्वसामान्यांना भेट नाकारणं। कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेकांनी वरिष्ठ नेत्यांकडे त्यांच्याविषयी उघड नाराजी बोलून दाखवली होती। त्यामुळे आधी त्यांची नाराजी दूर करणं आणि आता पाटलांना निवडून आणणं हे आव्हान एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही मंत्र्यांसमोर आहे। एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना चुचकरण्यासाठी पाटलांचे कान टोचले, तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी या एकमेव मतदारसंघात भाजपचा उमेदवार असल्यानं रवींद्र चव्हाणांनी कंबर कसली आहे। पोलीस असतील, यंत्रणा असेल, आणखी काय असेल, आणखी काही लोकांची नावं मी घेत नाही, त्यांच्याकडून देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या। मी पालकमंत्री असताना देखील माझ्याकडे आपल्या कार्यकर्त्यांची भांडणं होतात, पदाधिकाऱ्यांची भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, पण मी कधीही पोलीस स्टेशनला समोरच्या कार्यकर्त्याला बंद करा, आमच्या कार्यकर्त्याला सोडा असं कधीच सांगत नाही। भिवंडीमध्ये सुद्धा असं वातावरण नाही की जे वातावरण आपल्याला वाटतंय। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि इतर घटक पक्षातील सर्वच्या सर्व मंडळी हे एकत्र येऊन त्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला प्रचार करतायत आणि त्याही ठिकाणी विक्रमी मताने भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIचे उमेदवार कपिल पाटील हे जिंकून येतील, यात काही शंका नाही। सध्या परिस्थितीत कपिल पाटील यांची मात्र चांगलीच भंभेरी उडाली आहे, पण एकाची मग दुसऱ्याची नाराजी दूर करताना दोन्ही मंत्र्यांच्या नाकी नऊ आलेत। आता नाराजी आणि बंडाचं सावट दूर करून मतपेटीवर याचा परिणाम दिसणार नाही हा चव्हाण आणि शिंदेंसमोर टास्क असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी शिंदेसह अजित मांढरे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।